आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा महालक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडला। मात्र भाजपा शिवसेना महायुतीचे घटक पक्ष असलेला आरपीआय आठवले गटाने या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलंय। भाजपा शिवसेना आरपीआय रासप शिवसंग्राम तसेच सर्वच समविचारी पक्ष संघटनांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा मेळावा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी कार्यकर्ते यांच्या प्रचारार्थ हा महामेळावा आयोजित केला होता। गावामध्ये कळाला, गावच्या शेतकऱ्यांना काय फायदा मिळाला ती भूमिका ठेवली पाहिजे। आणि या ठिकाणी मी अकोला तालुक्याचे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन। संघर्ष जरी करत असेल तर आपण विचारवंत आहे, विचाराने आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे। आणि या ठिकाणी 2019च्या निवडणुकीमध्ये पक्षाने जे काम सांगेल ते काही मतभेद असू शकतात, त्यांना आपण पुढे जाऊन या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। 2014 मध्ये जसं माझ्यावर, माझ्या कार्यकर्त्यावर, माझ्या मित्रावर आपण जसं प्रेम केलं असंच प्रेम 2019ला करायला ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द समाप्त करतो। प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे, शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना पक्षाचे रावसाहेब खेवरे उपस्थित होते। यावेळी भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते। मात्र या मेळाव्यात मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआय या पक्षाने बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। युतीचा घटक पक्ष असून ही आपणास विश्वासात न घेता उमेदवार निश्चित करण्यात आला व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते यांच्या येत्या 4 तारखेला मुंबई येथे रामदास आठवले यांच्याशी बैठक झाल्यानंतर कोणाच्या बरोबर जावे याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम संगारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता या ठिकाणी विश्वासात न घेतल्यामुळं या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यामुळं आम्ही आजच्या शिवसेना भाजपच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही। 4 तारखेला नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आणि विजयराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे आणि त्या बैठकीमध्ये नामदार रामदासजी आठवले साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल। परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात जे काय आता वातावरण आहे त्या वातावरणाचा देखील विचार करूनच या मतदारसंघातील कार्यकर्ते निर्णय घेतील। यामुळे महायुतीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात तरी आलबेलच असल्याचं चित्र समोर आलंय। यामुळे रामदास आठवले हे नेमकं कार्यकर्ते यांची नाराजी ऐकून काय पाऊल उचलणार यावर सर्वांचीच लक्ष लागले आहे। आरपीआय आठवले गट कोणाबरोबर जाणार हा एक औत्सुक्याचाच विषय ठरेल। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले।